बदलापूरनंतर अकोला शिक्षकच निघाला भक्षक. शाळेतल्या 6 मुलींचा लैंगिक छळ. बदलापूरमधल्या शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरची ही घटना ताजी असतानाच आता अकोला जिल्ह्यातील उरोळमध्येही असा संतापजनक प्रकार घडला आहे. बदलापूरमधल्या शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली. बदलापूरची ही घटना ताजी असतानाच आता अकोला जिल्ह्यातील उरोळमध्येही असा संतापजनक प्रकार घडला. अकोला जिल्ह्यातील काझीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. आज संध्याकाळी या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा शिक्षक 8वीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता. तसंच मागच्या 4 महिन्यापासून तो शाळेत शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता. विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता. शाळेतल्या विद्यार्थिनींसोबत अश्लील गप्पाही मारत होता. पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोद सरदार या विकृत शिक्षकाचे कृत्य उघडकीस आलं. पालकांनी उरोळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर 6 मुलींचा जबाबही नोंदवून घेण्यात आला. यानंतर उरोळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बदलापूर प्रकरणानंतर उद्रेक. बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे पडसाद आज उमटले. आंदोलकांनी बदलापूर स्टेशनवर रेल रोको केला. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. या प्रकरणातल्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जमाव बदलापूर स्टेशनवर आला होता. सरकारकडून गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्नही निष्फळ ठरले आणि गिरीश महाजन यांना बदलापूर स्टेशनवरून काढता पाय घ्यावा लागला. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला रेल्वे स्टेशन बाहेर काढलं. त्यानंतर रेल्वे सेवा सुरू झाली.